जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या तनपुरे कारखाना निवडणुकीत अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वात जनसेवा मंडळानं एकहाती वर्चस्व दाखवून दिलंय। जनसेवा मंडळानं राजू शेटे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेना गट यांच्या शेतकरी विकास मंडळाचा दारुण पराभव केला। 21-0च्या फरकानं तनपुरे गटाला एकहाती सत्ता मिळाली आहे। तनपुरे कारखान्याचे 21 संचालक निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया शनिवारी पार पडली। त्यानंतर रविवारी सकाळी 9 वाजता स्वर्गीय रामदास धुमाळ महाविद्यालय येथे मतमोजणीला प्रारंभ झाला। प्रारंभीच तनपुरे कारखान्याच्या निकालात तनपुरे गटानं मोठी आघाडी घेतली। पहिल्याच निकालामध्ये सेवा संस्था प्रतिनिधींच्या ब वर्ग प्रवर्गातून सभापती अरुण तनपुरे यांचे चिरंजीव हर्ष तनपुरे यांनी विजयाचा झेंडा फडकवला। त्यानंतर कोल्हार गटातून जनसेवा मंडळाचे 3ही उमेदवार 2000 पेक्षा अधिक मतांना विजयी झाले। त्यानंतर देवळाली प्रवरा, टाकळीमिया, आरडगाव, वांबोरी, राहुरी गटाची मतमोजणी जाहीर होऊन त्यामध्येही 2000पेक्षा अधिक मतांची आघाडी घेत तनपुरे गटाच्या सर्व विजयी उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला। ब वर्ग आणि सर्व गटातून एकूण 21 पैकी 16 उमेदवार निवडून आल्याचं समजताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला। त्यानंतर अनुसूचित जाती जमाती, महिला प्रवर्गातही तनपुरेंच्या जनसेवा गटानंच बाजी मारली आहे। यासह इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग गटातही तनपुरेंच्याच उमेदवारांनी एकहाती विजय संपादित केला। सर्वसाधारण मागास प्रवर्गात रावसाहेब चाचा तनपुरे यांनी विजय मिळवला आहे। तनपुरेंच्या जनसेवा मंडळाची लढत शेटे यांच्या शेतकरी विकास मंडळासोबत झाली, तर कारखाना बचाव कृती समितीच्या उमेदवारांना कमी मतं मिळाल्यानं ते तृतीय क्रमांकावर राहिले। तनपुरे यांच्या जनसेवा मंडळाच्या सर्वच उमेदवारांनी 2 ते 2.5 हजारांच्या मोठ्या फरकानं हा विजय संपादित केलाय। या विजयाबद्दल माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे आणि नवनिर्वाचित संचालक हर्ष तनपुरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या मोठ्या उत्साहात पार पडलेल्या निवडणुकीमध्ये तालुक्यातल्या सभासदांनी अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखालच्या जनसेवा मंडळाला अत्यंत स्पष्ट अशा बहुमताने विजय केलेला, बहुतेक 21च्या 21 जागा येतील अशी शक्यता मला दिसतेय। आणि मोठा विश्वास सभासदांनी आदरणीय अरुण साहेब तनपुरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवरती दाखवलेला आहे। जे 3ही पॅनल निवडणुकीमध्ये उभे होते त्यामध्ये अरुण साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली संस्थेचं हित जपलं जाईल ही आशा सभासदांना होती आणि त्यामुळेच हा अत्यंत मोठा विजय सभासदांनी या ठिकाणी अरुण साहेब तनपुरेंच्या जनसेवा मंडळाला दिलेला आहे। मला खात्री आहे की विजयी झालेलं हे सर्व पॅनल, आमचे सर्व सहकारी हे अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीनं या संस्थेचा कारभार करतील। हा कारखाना, मी मागेही सभेमध्ये बोललो होतो, सांगता सभेमध्ये, कारखाना चालू करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखी गोष्ट आहे, ती अजिबात सोपी गोष्ट नाहीये, हे मी सांगता सभेतही बोललो होतो। परंतु एक प्रामाणिक प्रयत्न सर्वात जास्त कुणाकडनं होईल तो अरुण साहेब तनपुरेंकडनं होईल ही आशा सभासदांना होती। कारण ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत, मध्ये मार्केट कमिटी असेल, नगरपालिकेमध्ये देखील नगराध्यक्ष म्हणून अत्यंत चांगलं काम त्यांचं होतं आणि या विश्वासाला पात्र राहून सभासदांनी हा कौल दिलाय। मला खात्री आहे की त्यांच्या परीनं अत्यंत परिपूर्ण प्रयत्न ते ही संस्था पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणण्याचा करतील। हे सोपं नाही हे सगळ्यांना माहिती आहे। खरं वास्तविक मी सभेमध्ये देखील बोललो होतो की ही जबाबदारी ज्यांचं राज्यामध्ये सरकार आहे, ज्यांचं केंद्रामध्ये सरकार आहे, अशांनी खरं ही जबाबदारी घ्यायला पुढे यायला पाहिजे होतं। परंतु मात्र त्यांनी पॅनल देखील उभा केला नाही। पण ही राज्यात, केंद्रात कुठली सत्ता नसताना देखील अरुण साहेब तनपुरेंनी सभासदांच्या आग्रहास्तव हे शिवधनुष्य उचललेलं आहे। हे अवघड आहे, सर्वच जाणतात, तरी देखील मला खात्री आहे की अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होईल। आणि जसं मी सभेतही बोललो होतो, काही दिवसात नक्कीच राजकारणामध्ये जे काय बदल होत असतात, काय होत असतात, तर हे राजकारण आहे, शेवटी बदल राजकारणात स्पष्ट बोलायचं नसतं। थोड्या दिवसात काही घडामोडी झाल्या तर काय आश्चर्य वाटायला नको। काल झालेल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक काल झाली। अर्ज भरण्यापासून मतमोजणीपर्यंत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडलेली आहे। आज जनसेवा मंडळाचे 21च्या 21 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे। खरं म्हणजे काल मतदारामध्ये जो उत्साह होता तो वाखाणण्यासारखा होता आणि त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून
निश्चितच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते पुरे त्या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये सर्व कार्यकर्ते त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर काही मान्यवर त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या इलेक्शनमध्ये बऱ्याच प्रकारे मदत त्या ठिकाणी केलेली आहे. खरं म्हणजे हे ऋण कधी या ठिकाणी विसरणार नाही. राहुरी तालुका चांगल्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी झालेली आहे आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी मिळालेला आहे. एक आणि आपणा सर्वांचे या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांनी ही निवडणूक पार पाडली त्यामध्ये मान्य प्रांत साहेब असतील, त्याचबरोबर तहसीलदार साहेब असतील, सर्व त्यांचे सहकारी असतील, त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंट यांनी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम केले. त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शेवटी आपल्या सर्व मतदारांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. आज डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. सर्वप्रथम मी जेवढे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत, सभासद आहेत, सर्वांचा आभार मानेल की या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही आपल्या राहुरीची पातळी खाली न जाता एकदम लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पाडली. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानेल. सर्वात जास्त आभार मी राहुरीच्या कारखान्याचे सर्व सभासद यांचं मानेल, कारण त्यांनी जनसेवा मंडळाच्या 21 उमेदवारांना मोठ्या फरकानं निवडून दिलं. त्यांनी जो विश्वास आमच्यावरती टाकला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि जी आश्वासन या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्यांकडनं असेल, सर्व उमेदवारांकडनं असेल दिली गेली आहे ती या 5 वर्षात पूर्ण करून दाखवल्याशिवाय हे उमेदवार शांत बसणार नाही, नेतृत्व शांत बसणार नाही. एवढाच सभासदांना आत्मविश्वास देतो. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा पराभव झाल्यानं तनपुरे गटामध्ये काहीशी अस्वस्थता होती. परंतु ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच तनपुरे कारखान्यामध्ये सभासदांनी तनपुरेंवर विश्वास दर्शवलाय. तनपुरे गटाला कारखाना निवडणुकीत मोठी ऊर्जा मिळाली आहे. बंद पडलेला तनपुरे कारखाना सुरू करण्याचं मोठं आव्हान घेत माजी मंत्री तनपुरे आणि सभापती अरुण तनपुरेंना तनपुरे कारखाना सुरू करण्यात यश मिळणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.